नमस्कार, आपण पाहता एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. मत चोरी झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपांनंतर राजकारणात मोठी खळबळ माजली असताना शरद पवारांनीही आता एक अत्यंत मोठा दावा केलाय. विधानसभा निवडणुकीत 288 पैकी तब्बल 160 जागा जिंकून देण्याची ऑफर घेऊन दोघांनी आपली भेट घेतली होती असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केलाय. मात्र त्यावेळी आपण त्यांची गाठ राहुल गांधींशी घालून दिली. मात्र अशा प्रकारात आपण पडायला नको असं त्यावेळी आपलं आणि राहुल गांधींचं ठरलं असं देखील पवारांनी म्हटलंय. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला बोललो. त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याचं खर्च दिलं नाही. आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि जवळला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी दिली. मला आश्चर्य वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती. आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. एक मिनिट लेट हिम फिनिश. ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं. आणि राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही. आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा भाषेला मिळेल कसा नाही हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष. तर शरद पवारांना विधानसभा निवडणुकीवेळी ऑफर दिल्याचा दावा त्यांनी केलाय. या दाव्याला आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील दुजोरा दिलाय. बघूयात. जे मला माहिती आहे ते असं की 2 व्यक्ती त्यांच्याकडे गेल्या होत्या. आम्ही मतदार याद्या मॅनिप्युलेट करून देऊन तुम्हाला अमुक अमुक सीट निवडून देऊ. तो काहीतरी त्यांनी 160 असा काहीतरी आकडा सांगितला होता. आणि मला जो पवार साहेब माहिती आहेत त्यांचा याच्यावर विश्वासच बसला नाही. ते म्हणाले असं कसं होऊ शकतं रे. आणि त्याच्यानंतर हा विषय काही त्यांनी पुढे नेला नाही. पण त्या 2 व्यक्ती ते आल्या होत्या हे त्यांनी आत्ता स्पष्टपणाने उभ्या जगासमोर उभ्या भारताला कळेल या भाषेत सांगितलं. म्हणजे मतदार याद्यांमध्ये धांदली करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती आणि ती पार पवारसाहेबांपर्यंत पोचली होती हे स्पष्ट पवारसाहेबांनीच तुम्हाला सांगितलं. तर शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्र्यांनी सवाल उपस्थित केलाय. राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम आहे असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विचारलाय. राहुल गांधी रोज कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशीच अवस्था पवारांची झालीय का असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला. की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ह्याची आठवण का आली. इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले. राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना. कारण पवारसाहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी EVM बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते. किंबहुना पवारसाहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की EVMला दोष देणं हे अयोग्य आहे. आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवारसाहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय. सर्व मंडळी जनतेत बोलते, हे सगळे बोलतायत, पण इलेक्शन कमिशननी बोलवल्यावर हे कोणी जात नाही. इलेक्शन कमिशन समोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत. सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे. संसदेतली शपथ जर सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं आम्ही शपथपत्र देणार नाही कारण आम्ही संसदेत शपथ घेतली चालेल का. हायकोर्टात सांगितलं चालेल का. तसंच क्वासाय ज्युडिशियल मॅटरमध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला शपथपत्र मागितलं जात आहे
तर तुम्ही शपथपत्र का देत नाही? कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलतात आणि तुमचं खोटं पकडलं गेलं आणि ते शपथपत्रावर दिलं तर उद्या तुमच्यावर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई होऊ शकते. आणि म्हणून रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे पळपुटे लोक आहेत. तर शरद पवारांच्या दाव्यात तथ्य असेलही असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलंय. निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतो असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. निवडणूक आयोगावर बोलतो ते भाजपला झोंबतं असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले. कारण आपल्याला माहिती आहे अनेक वर्ष पवारसाहेब राजकारणात आहेत आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे. अनेक निवडणुका त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा कदाचित आपण पाहतोय की वोट्सची चोरी जी होती ती एवढ्या उघडपणे झालेली आहे. साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं हे आता कळायला लागलेलं आहे. अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोंबतं ते भाजपला. राऊतांनी राहुल गांधींचे आरोप खरे आहेत असं वाटतं? त्याच्यासाठी हा खुलासा पाण्याची देखील गरज नाही ना. परवा त्यांनी तुम्हाला पुरावे निश्चित दाखवलेला आहे की काय खरं काय खोटं. तर शिवसेना नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. काय बोलले तर शरद पवार साहेबांचं स्टेटमेंट पण आजकाल दोन्ही साईडने बजावची भूमिकेमध्ये ते असतात. ते कधी राजकीय स्पष्ट भूमिका ते घेत नाहीत. म्हणून या भूमिकेला सुद्धा आम्ही तेवढं गांभीर्याने पाहतो. तेच तुंतुनं घेऊन पुन्हा जे काही निवडून आलेले सदस्य आहेत ते चुकीचे आहे असं जे ठरवायचा प्रयत्न करतो त्या टायमाला लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक जण मग त्याचं उत्तर देतो. ही जी काही नौटंकी चालली राहुल गांधीची ही आता किती काळ चालणार आहे मला माहीत नाही. परंतु निवडणूक आयोगाने त्याचं स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे आणि मग जर आरोप राजकीय पक्षावर होत असेल तर त्याला उत्तर देणे काही गैर पण नाही. मतचोरीबाबत राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं असं आव्हान शरद पवारांनी दिलंय. भाजपनं नाही तर निवडणूक आयोगानं उत्तर द्यायला हवं असं ते म्हणाले. राहुल गांधींच्या आरोपांवर सखोल चौकशी व्हावी. दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे असं देखील ते म्हणाले. जे काही प्रेझेंटेशन होतं त्याच्यात सखोल जाण्याची गरज आहे. सगळं या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी लोकांच्या मध्ये सरकार निर्माण होणं हे योग्य नाही आणि त्यामुळे त्याची सखोल चौकशी ही झाली पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी हे झालं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. आमची माहिती चुकीची असेल हे देशाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे की आमची माहिती चुकीची होती. पण नसेल तर सत्य होतं हे यायला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसोबत नाही तर मनसेसोबत युती करून लढण्याचे संकेत खासदार संजय राऊतांनी दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अजून कोणती आघाडी झालेली नाही असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. मुंबईसाठी ठाकरे बंधू स्वतंत्र भूमिका घेण्यास समर्थ आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाली असेल मला सांगा तुम्ही. प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात. हा आतापर्यंत इतिहास आहे. अगदी स्थानिक त्यात राजकीय पक्षसुद्धा अनेकदा नसतात. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना असतात. मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राजजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत. तर महापालिका निवडणुकांबाबत अजून आमची चर्चा झालेली नाही असं स्पष्टीकरण शरद पवारांनी खासदार राऊतांच्या वक्तव्यानंतर दिलंय.